तुमच्या मतदारसंघामध्ये तुमचा आमदार निधी किती वापरलेला आहे, काही शिल्लक आहे का आणि त्यातून काय कामं केली? आमदार निधी शिल्लक राहण्याचा कधीही प्रश्न राहतच नाही. इतका ओव्हरफ्लडेड मागणी आमदार निधीला असते. माझा आमदार निधी 2-3 महिने अगोदरच संपलेला आहे. त्याचं प्रॉपर नियोजन करण्यात येतं. ज्या ज्या गावांच्या गरजा आहेत त्या कार्यकर्ते आणि लोक जे सांगतात त्यावेळी आम्ही ते टिपून घेतो आणि त्या पद्धतीनं कलेक्टरला कळवतो. तर गरजा प्रामुख्याने काय दिसल्या, एकतर एखादं सामाजिक सभागृह असतं किंवा पाणी पुरवठ्याची छोटी योजना करता येऊ शकते का, मुस्लिम बांधवांसाठी असेल तर कब्रस्तानचं कंपाऊंड वॉल देता येईल का, किंवा गावाचा अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता. ह्या शक्यतो ह्या 4-5 मागण्यांच्याच अवतीभोवती आमदार निधीची मागणी होत राहते आणि सगळे 5 लाख ते 10 लाखाच्या आत बाहेरची कामं असतात. 15 वर्षामध्ये या मतदारसंघाचा कसा बदल झाला आहे हे आम्हाला सांगा. मला असं वाटतं की 15 वर्षापूर्वी जर आपण 99ला जाऊन बघितलं तर त्यावेळी या मतदारसंघात इरिगेशनचं प्रमाण बिलकुल नगण्य होतं. त्यानंतर आम्ही बॅरेजेस केले आणि नुसत्या बॅरेजेसवर 25,000 हेक्टर पाणी नुसत्या गोदावरीच्या बॅरेजेसवर थांबल्या गेलं. त्याच्यानंतर काही साठवण तलावं, एक साठवण तलाव 700 हेक्टर 500 हेक्टर अशा पाणी सिंचन देण्याच्या व्यवस्थेचं आहे. सामाजिक न्यायामध्ये मला वाटतं सगळ्यात मोठं काम मागच्या 15 वर्षात झालं, ज्याच्यामध्ये पूर्वी जर बघितलं तर बिलकुलच मागासवर्गीय वस्त्यांमध्ये काहीही नव्हतं. आता तुम्हाला रोड्स, नाल्या, दिवाबत्ती, पाणी आणि सामाजिक सभागृह असं तुम्हाला बहुसंख्य ठिकाणी पाहायला मिळतील. मी दावा नाही करत की 100%, पण बहुसंख्य ठिकाणी पाहायला मिळतील. मी एक दाव्याने सांगेल की मानव विकासमध्ये माझा जिल्हा पूर्वी 35 जिल्ह्यांपैकी 33व्या क्रमांकावर होता, आता तो 26व्या क्रमांकावर आला. म्हणजे आम्ही वर जातो आहोत. तुम्ही आता या मतदारसंघापुरते नेते नाहीत, तुम्ही आता राज्याचे प्रतिनिधी म्हणून काम करताय. या काळामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असताना या मतदारसंघाबरोबरच राज्यासाठी तुम्ही खरंच काय काय कामं केली ते आम्हाला सांगा. मी ज्यावेळी सूत्र हातात घेतले असं म्हणेल त्यावेळी महाराष्ट्राचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो जो आहे, म्हणजे त्याला उच्च शिक्षणाचं प्रमाण म्हणेल, ते 18% होतं. आता ते 27% आहे. त्यामुळं राज्याचं एकतर जे सरासरी आहे ते 27% झाले आणि देशाचं जे आहे ते 13%. म्हणजे आपण देशाच्या सरासरीपेक्षा कितीतरी पटीनं महाराष्ट्र हे ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ म्हणजे उच्च शिक्षणाचं प्रमाण दाखवणारा जे गुणांक आहे त्याच्यामध्ये आपण पुढे आहोत. नाही, सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की अतिशय दूरगामी परिणाम करणारा एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे खाजगी विद्यापीठांचा कायदा. हा मी बऱ्याच वर्षांपासूनचा पेंडिंग होता, तो माझ्या काळात मी त्या ठिकाणी पास करू शकलो. अनेकांना रोजगार, सुशिक्षित लोकांना, नेट सेट झालेल्यांना किंवा PhD झालेल्यांना संशोधनाला, प्राध्यापक व्हायला एक मोठ्या पद्धतीचा वाव निर्माण होऊ शकेल. ह्या सगळ्या गोष्टींबरोबर इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूट याची लिंकेज व्हावी या दृष्टिकोनातूनचं धोरण आम्ही नव्याने निर्माण केलं. जरूर मी खूप काम प्रत्येक क्षेत्रात केलं आहे, पण आणखीन खूप काम करणं बाकी आहे. सिंचनामध्ये सुद्धा माझं स्वप्न एकच राहील की माझ्या 100% मतदारसंघ हा सिंचित व्हावा, म्हणजे प्रत्येकाला पाणी मिळावंच. सुशिक्षित मुलांना इथे MIDC मला निर्माण करायची. MIDCच्या माध्यमातून छोटा रोजगार, मुलांना रोजगार कसा मिळेल, स्वयंरोजगार कसा मिळेल ते आपल्याला करायचं आहे. उच्च शिक्षण मंत्री म्हणून काय शिक्षणासाठी तरी या इथल्या तरुणांना, इथल्या युवकांना शिक्षणासाठी एक वेगळं जागा तयार केली आहे, त्यांना नोकऱ्यासाठी काही मदत केली आहे असं दिसतंय का? अहो, हजारो तरुण नोकरी विनाच गावागावात बसून आहेत. ज्या खात्याचे ते मंत्री, उच्च शिक्षण खात्याचे मंत्री आहेत, त्या माध्यमातून त्यांनी या मतदारसंघातल्या नवयुवक तरुणांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षित करून अनेक व्यवस्थापनामध्ये नोकऱ्या लागण्याचं काम त्यांनी करू शकले असते, परंतु असं कुठलंही उदाहरण आमच्या डोळ्यासमोर या मतदारसंघात दिसत नाही. शिक्षणासाठी काही व्यवस्था केली का? अजिबात नाही, अजिबात नाही. त्यांच्या स्वतःच्या शिक्षण संस्था आहेत आणि त्या शिक्षण संस्थेच्या जोर बलबुत्यावर या मतदारसंघाचं ते राजकारण करतात. मग थोडक्यामध्ये त्यांची शिक्षण संस्था म्हणजे राजकारणाचा अड्डा आहे. अच्छा, बापरे, फार मोठा आरोप करताय तुम्ही. या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार असणार आहात, तर काय तुमच्या डोक्यात आता स्वप्न आहे, काय तुमचा एक कार्यक्रम आखणी केलेली आहे जेणेकरून इथल्या मतदारांना ती समोर आणणार आहात आणि इथला विकास घडवून आणणार आहात? या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने जे प्रश्न आहेत ते अत्यंत गोरगरीब लोकांचे प्रश्न आहेत साहेब. आलं लक्षात? त्यांच्या मजुरीचा प्रश्न आहे, त्यांना कामांचा प्रश्न आहे, लोकांच्या रस्त्यांचा प्रश्न आहे, लोकांच्या आरोग्यांचा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न या मतदारसंघातले आहेत आणि ते सगळे प्रश्न जे काही लोकांच्या हिताचे असतील
ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणानं मी सक्षमपणानं काम करेल अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. मोसंबी उत्पादक तुमच्या या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बागायती शेती जरी कमी असली तर मोसंबीचं उत्पादन बऱ्यापैकी होते. आता काही शेतकरी डाळिंब पिकाकडे वळत आहेत. त्यांच्या या मोसंबी पिकांना एक जवळची बाजारपेठ तयार करून देणं किंवा त्याच्यासाठी प्रिझर्वेशन जे काय करावं लागतं, त्यांना साठवण्यासाठी काही यंत्रणा असावी लागते, ती या मतदारसंघात आहे का, या 2 तालुक्यात आहे का? आणि तसं करण्यासाठी खरंच आमदारांनी या मंत्र्यांनी कधी प्रयत्न केलेत का आणि तुमचं काय असणार आहे? या ठिकाणी माननीय या आमदारांच्या आणि मंत्री महोदयांचे 2 साखर कारखाने आहेत. त्यांच्या साखर कारखानदारीच्या राजकारणाला कंटाळून, त्यांच्या जाचाला कंटाळून या मतदारसंघातील लोक फळबागाकडे वळली. दुर्दैवानं या सगळ्या मोसंब्याला मागच्या 2012 साली दुष्काळ पडला, त्यावेळेस अनेक शेतकऱ्यांना मोसंब्या तोडून टाकावं लागल्या. मागच्या वर्षी अतिवृष्टीमध्ये अनेक लोकांच्या डाळिंब मोसंब्या झडून पडल्या. याही वर्षी पाऊस आतापर्यंत नव्हता, म्हणून लोकांच्या अनेक मोसंब्याची जी आकार मोठा व्हायला पाहिजे तो झाला नाही आणि त्यांना जवळपासची कुठली